शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबत सगळं जे चांगल्या पद्धतीनं ज्यांनी मेहनत घेतलेले, कष्ट घेतलेले अशा शेतकऱ्यांच्या मुलाखतीच म्हणा किंवा त्यांचे अनुभव हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आत्ता ज्या बागेत मी उभा आहे ती आहे खानदेशच्या जमीन, म्हणजे खानदेशमधली ही शेती आहे किंवा खानदेशमधली ही केळीची बाग आहे. आणि शेतकरी आहेत मनोज हिरालाल सोनार. गाव आहे चिंचखेडा, तालुका आहे जामनेर आणि जिल्हा आहे जळगाव. खानदेश म्हणजे सगळ्यात म्हणजे खूप मोठा इतिहास आहे केळी पिकाचा आणि त्याच धर्तीवरची म्हणजे खानदेशच्या धर्तीवरची ही केळीची बाग आहे. साधारणपणे आज 9.5-10 महिने पूर्ण होतात आहे. साधारणतः 1 महिन्याभरात तिथलं हार्वेस्टिंग होईल. या पाठीमागच्या 10 महिन्यात मनोज भाऊंनी काय प्रयत्न केलेले आहेत, कसं व्यवस्थापन केलेलं आहे, काय अडचणी आल्या होत्या, या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी करणार आहे. मनोज भाऊ, तुमच्याकडे पूर्ण क्षेत्र इथं किती आहे आणि तुमचं पूर्ण नाव पत्त्यासाठी सांगा. नाव मनोज हिरालाल. मोठ्याने बोला थोडंसं. मनोज हिरालाल सोनार, राहणार चिंचखेडा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. सगळ्यात महत्त्वाचा एक विषय, आज 3 वर्षापासून म्हणजे तिसरं पीक आहे बनाना हाऊसचे आणि ते लागवड करतात. सुरुवातीला एक केलं, दुसरं एक आणि आता एक तिसरं एक आहे. 3 वेळा हे शेतकरी लागवड केलेली आहे बनाना हाऊसचं टिश्यू कल्चर. तर एकूण सगळं जे क्षेत्र आहे त्यामध्ये आजच्या दिवशी कुठली कुठली पीक आहेत तुमच्याकडे? आता मका आहे, मका, केळी. केळी 2च पीक आहेत. 2. आणि आता हे जे केळीचं क्षेत्र आहे ह्याच्यात केळी लागवड करण्यापूर्वी कुठलं पीक होतं? टरबूज होतं याच्यामध्ये. टरबूज. आणि टरबूज काढल्यावर कसं कसं जमीन क्षेत्र तयार केलं सांगा की जरा. रोप लावलं त्यावेळेस टरबूज लावला होता. आंतरपीक होतं. आंतरपीक होता टरबूज. आणि टरबूजचं काय झालं का? टरबूज नाही घडला, ते फेल गेला होता. बरं, म्हणजे काढून हा, टाकलं. काढून टाकलं. ठीक आहे ना. नाही टरबूज किंवा केळी लागवडीच्या आधी काय होतं? आधी भेंडी होती ती. भेंडी काढल्यानंतर कसं जमीन तयार केली? नांगरटी केली, नांगरटी रोटर बेड पाडून आणि त्याच्यावर लागवड केली. कलिंगड, टरबूज आणि केळी किती दिवसाच्या अंतराने लावली? नंतर 1 महिन्यानंतर कलिंगड लावली. म्हणजे रोपं सेट झाले. रोपं सेट झाले. केळीची लागवड केली आणि त्यानंतर टरबूजाची रोपं लावली. पण टरबूज काही जमलं नाही, ते दिला विषय सोडून. पण सुरुवातीला क्षेत्र तयार करताना मनोज भाऊ आपण शेणखत किती टाकलंय? नाही टाकलंय, वापरलेलंच नाही. इट्स ओके, काय अडचण नाही. काय व्यक्तिगत कारणामुळे इथं शेणखत टाकायला जमलं नाही. पण तरी पण आज बघतोय आपण बाग जर पाठीमागे बघितली प्रशांत, थोडंसं आमच्यापासून इथून झूम करून दाखव. पूर्ण बाग कशी एक समान दिसते. त्याचा बुंदा बघा तुम्ही, बॅक म्हणजे पूर्ण असे बाग एक समान घड, एक समान बुंदा, सगळ्या गोष्टी इथे आहे. हे सगळे कष्टामुळे, चांगले प्रयत्न, चांगलं कष्ट इथं घेतलेले मनोज भाऊंनी, म्हणून त्याचा परिपाक आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीची बाग आज बघतो आपण. राहिला विषय पुढचा, ज्यावेळेस तुम्ही लागवड केली बेडवर त्यावेळेस कुठलं वातावरण, थंडी, पावसाळा का उन्हाळा होता? त्यावेळेस समजा पावसाळ्याच होता. पाणी वगैरे काय साचलं नाही जमीन? नाही, जमीनमध्ये पाणी तर काय साचलं त्यामुळे रोपांना काय अडचण काय आली? अडचण? मल्चिंग पेपर टाकला. पुढे येऊ आपण. साधारणपणे या बागेला रासायनिक खताची किती वेळा डोस दिलेली? डोस तर एकच केला होता आम्ही, 9-24 फक्त बस सुरुवातीला एक. आणि बाकी सोडसाड युरिया, पोटॅश 24-24 तेवढ्यावरच आहे. एवढ्या सोडसाडवरच आता सध्याच्या घडीला म्हणजे म्हणजे एकच डोस टाकलेला आहे. एक सुरुवातीला मोठा पण नाही, ते टरबूज लावला होता तेवढंच. बाकी मग एवढी जमिनीत ताकद की आज एवढं म्हणजे मग चांगलं आम्ही कसं 15 ते 20 दिवस सोडसाडवर आलंय जास्त. तर सोडसाडवरती किलो हा बगीचा आज एकदम टॉपला दिसतोय. म्हणजे हाईट बीट एकदम खतरनाक आहे. सगळ्यात महत्वाचा वादा, सुरुवातीला किती फण्या तुम्ही बघितल्या होत्या हायएस्ट? पहिले 13-14 फण्या. आणि तुम्ही कमी करून आता किती ठेवलेले? 8च ठेवले. तर सुरुवात झाली एक्सपोर्ट साठीचा आणि वादा एकदम जोरात आहे. 1-1.5 महिन्यात होईल तयार खास. आणि बगीचा पण चांगला आहे. आतापर्यंत काही थांबा रासायनिक खताचे डोस, काही मजूर, काही रोप, हे सगळं आतापर्यंत किती रुपयापर्यंत खर्च प्रति रोपाला आला किंवा एकरी आलाय? असं तरी 70 रुपये. 70 म्हणजे साधारणतः आपले रोपा किती? 2,500 बरोबर ना. 7 दुनी 14, 1,40,000. आणि त्या साधारणतः म्हणजे
एक 280 पर्यंत होईल, अजून काय होईल थोडाफार समजा, नाही झाला आटपला तरी पण 270 पर्यंत 10,000 रुपये लागतील. 2.5 लाख धरून चला. नाही एवढ्या नाही लागणार, 2 लाख पण नाही सॉरी लागणार. सॉरी 1,80,000 खर्च लागतो. 70 रुपये म्हणल्यावर 7 दुनी 14, 1,40,000 म्हणजे दीड, हा. 1,60 जास्तीत जास्त 1,70,80. हा 1,60-70 पर्यंत जाईल. तुम्हाला व्यक्तिगत असं किती वाटते की आपला ह्यातनं किती ॲव्हरेज निघेल? म्हणजे आता मला असं बघितलं तर वाटतं की 22-23 पर्यंत हा, 22-23 ची रास पडू सहज. शकते, पडू शकते. तर आणि त्या आपण हिशोबानं जरी पकडलं तरी पण माझ्यामध्ये किती निघेल ॲव्हरेज? 35-40 आसपास नाही, हां म्हणजे 3.5 35 टनाच्या आसपास धरला. 35 टन. म्हणजे 2,000 साधारण कट्टे दोन- समजा आपण. 2,000 धरले तरी पण हां 35 एक टन. कारण ते आमचं मागच्या वर्षी हं. 1100 झाड गेले तर 20 टनाचा केला होता. 1100 झाडात हं, 20 आपलीच टन. रोपं होती, आपलीच. 20 20 टन टनाला. गेलं. त्या हिशोबाप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं तर एकदम सुंदर चांगली बाग आहे. आता ह्या 10 महिन्यामध्ये अस्मानी संकट असं काय आलं होतं की ज्यावेळेस मनोज सोनारला असं वाटलं की आपली बाग काय राहत नाही, असं वारं वादळ आणि गारपीट ह्यापैकी काय नाही आलं होतं पण वाचले आपण तिच्यात. इकडं वाचले. काही आले नाही, बाहेर गावांना बगीचे पडले. पडले? हा त्यातनं वाचले तुम्ही? हा, आजूबाजूचे मडे पण होते, हो त्याच्यामुळे वाचले आपण. हो. काही एक झाड पडलं नाही. नाही कुठे काही नाही. ही पण तितकंच महत्वाचं आहे. निसर्गाची साथ मिळाली, त्यांचे स्वतःचे कष्ट आहेत, त्यासोबतचं व्यवस्थापन आहे, जमिनीची ताकद आहे, पाणी आहे, खताचं पाण्याचं व्यवस्थापन आहे, आंतरपीक घेतलं होतं त्यामुळे सुरुवातीला थोडंसं लक्ष जास्त देण्यात आलं असणार टरबुजामुळे. तेच त्यात वाढ चांगली झाली आणि सोडसाड तर चालूच आहे. सोडसाड जवळजवळ चालू. सोडसाडवर जोर देऊन बस. आज हा बगीचा एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे. तर जामनेर तालुका जिल्हा जळगाव इथले हे शेतकरी मनोज हिरालाल सोनार आणि त्यांची ही सगळी बाग नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत यानंतर पण भेटणार. तोपर्यंत धन्यवाद.